तर मुंबई इंडियन्स 2026च्या IPLसाठी तयार आहे का? कोणत्या स्ट्रेंथ आहेत, कोणत्या वीकनेस आहेत टीममध्ये, कशी असेल त्यांची स्ट्रॉंगेस्ट प्लेइंग 11 पूर्ण IPLमध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. वन ऑफ द बेस्ट टीम इन द IPL. जबरदस्त टीम दिसते मुंबई इंडियन्स. परत एकदा एक जबरदस्त जोश घेऊन येते. ज्या प्रकारे ऑप्शनसुद्धा केलं आणि ज्या प्रकारे ऑप्शनच्या आधी जे मास्टर माइंड डोकं लावलेले, जे ट्रेड केले, शार्दूल ठाकूरला घेऊन आले, शेरफान रुदरफोर्डला घेऊन आले, मयंक मार्कंडेला सुद्धा घेऊन आले आणि ऑप्शनमध्ये सुद्धा क्विंटन डिकॉकला बेस्ट प्राईजवर 1 करोडला घेतलेला आहे. तर ऑप्शन त्यांनी एकदम नेल केलं. कमी पैशामध्ये जबरदस्त प्लेअर घेऊन आले आणि आता एकदम स्क्वॉड हा जबरदस्त दिसतोय मला. तर मुंबई इंडियन्सचा 2026चा स्क्वॉड बघितला तर काय जबरदस्त स्क्वॉड दिसतोय. ऑलराऊंडरमध्ये तर बोलूच नका, काय हार्दिक पांड्या तिथं अवेलेबल आहे, नमन धीरे, मिचेल सॅटनर, कॉर्बिन बॉश आहे, विल जॅक्स आहे, शार्दूल ठाकूरला सुद्धा घेऊन आलेले आहेत. बॅट्समनमध्ये तर नावच काढू नका, तिलक वर्मा तिथं अवेलेबल आहे, सूर्यकुमार यादव आहे, क्विंटन डिकॉक आहे, रोहित शर्मा हिटमॅन तिथं अवेलेबल आहे. बॉलिंगमध्ये तिथं जसप्रीत बुमराह आहे, ट्रेंट बोल्ट त्याच्याबरोबर येतो, दीपक चहर तिथं आहे. म्हणजे स्क्वॉड कधी तुम्हाला वाईट स्क्वॉड दिसला मुंबई इंडियन्सचा? प्रत्येक वेळेस ऑन टॉप स्क्वॉड असतो. एकदम जबरदस्त स्क्वॉड आहे यावेळेस सुद्धा. तर स्ट्रेंथ बघितली मुंबई इंडियन्सची तर जो इंडियन कोर आहे, एक्सपिरियन्स्ड इंडियन कोर, ती खरं तर स्ट्रेंथ आहे. तुम्ही जर मोठ्या मोठ्या टीम्स बघितल्या असतील, चेन्नई सुपर किंग्स असू द्या, मुंबई इंडियन्स असू द्या, कशामुळे ते जिंकत आलेत IPL. जो कोर आहे इंडियन कोर, एक्सपिरियन्स्ड इंडियन कोर, तो सगळ्यात जास्त यांच्याकडे असतो. यावेळी सुद्धा मुंबई इंडियन्सकडे तिथं रोहित शर्मा अवेलेबल आहे, सूर्यकुमार यादव इंडियन टीमचा कॅप्टन आहे T20मध्ये, तिलक वर्मा तिथं अवेलेबल असणारे, हार्दिक पांड्या आहे, जसप्रीत बुमराह आहे. तर जो इंडियन कोर आहे ना, एक्सपिरियन्स, ते खरं तर इथे मुंबई इंडियन्सची खरी स्ट्रेंथ आहे. विकनेस शोधणं मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडमध्ये खूप अवघड आहे. विकनेस जास्त काही दिसत नाही, तरी सुद्धा इथं स्पिन डिपार्टमेंटमध्ये कदाचित स्ट्रगल करताना दिसू शकते. त्यांच्याकडे मिचेल सॅटनर आहे, लाईन अँड लेनसाठी ओळखला जातो, इकॉनॉमिकल बॉलर आहे, बट विकेट टेकिंग बॉलर आहे का, त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर अल गझनफर ओव्हरसीज ऑप्शन आहे. परत एकदा अजूनसुद्धा IPLमध्ये त्याला खेळताना बघितलं नाही, किती इफेक्टिव्ह असेल ते अजूनही माहीत नाही. मागच्या वर्षी पूर्णपणे सीझनमधून बाहेर आऊट झालेला, तरीसुद्धा तिथं मुंबई इंडियन्सने बॅक केलेलं आहे. तर त्याचा परफॉर्मन्स बघण्यासारखा आहे. तर त्यानंतर मयंक मार्कंडेला घेऊन आले. परफॉर्मन्स काही मागच्या वर्षांमध्ये खूप खराब राहिलेला आहे, स्टॉक्स डाऊन गेलेले आहेत. आणि दुसरं म्हणलं तर विल जॅक्स आहे, बॅटिंग ऑलराऊंडर आहे, त्याला तुम्ही किती तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चान्स देतात ते सुद्धा बघण्यासारखं आहे. सो मला वाटतं इथं एखाद्या स्पिनरची गरज भासणार आहे इथे मुंबई इंडियन्सला, आणि ती कदाचित विकनेस असू शकते मुंबई इंडियन्सची यावर्षी. दीपक चहर, अश्विनी कुमार, रॉबिन मिन्स, मयंक मार्कंडे, नमन धीर यांच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे IPLमध्ये. परत एकदा त्यांचं नाव पुढं घेऊन येण्याची. तर तिथं अल गझनफर ह्याला बॅक केलेले मुंबई इंडियन्सने. मागच्या वर्षी पूर्ण सीझनमधून आऊट होता, तरीसुद्धा तिथं बॅक केलेले, रिलीज केलेलं नव्हतं. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त थ्रेट्स मुंबई इंडियन्सला कशाचीच भीती नाही, उलट दुसऱ्या टीम्सला मुंबई इंडियन्सपासून भीती आहे. एवढी जबरदस्त टीम आहे. फक्त इथं इंजरी नसावा. जसप्रीत बुमराह तिथं इंजरी प्रॉन असतो, हार्दिक पांड्या तिथं इंजरी प्रॉन असतो. सर इंजरी जर नसेल, ही टीम जर परत एकदा एकजुटीने खेळली तर हे आता बोलायला थोडं मला वेगळं वाटतं, पण कुणाच्या बापाला सुद्धा ही टीम ऐकणार नाही, एवढी जबरदस्त टीम आहे. तर कशी असेल मुंबई इंडियन्सची सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट प्लेइंग इलेव्हन आहे 2026च्या IPLमध्ये. ओपनिंग करणारे रोहित शर्मा, त्याबरोबर असणारे क्विंटन डिकॉक, दोघंसुद्धा एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. 3 नंबरला तिलक वर्मा असेल, 4 नंबरला सूर्यकुमार यादव, मिडल ऑर्डर सांभाळण्याचा इथे प्रयत्न करणार. 5व्या नंबरला शेरफान रुदरफोर्ड असेल, 6व्या नंबरला हार्दिक पांड्या, तर 7व्या नंबरला नमन धीर. तिघंसुद्धा जबरदस्त पॉवर रेटर आहेत, फिनिशिंगचा रोल करताना दिसणार आहेत. 8व्या नंबरला तिथे एक ओव्हरसीज ऑप्शन घेऊन या, मिचेल सॅटनरला खेळवा, तिथं कॉर्बिन बॉशला खेळवा किंवा विल जॅक्सला खेळवा, अल गझनफरसुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे. 9व्या नंबरला तिथं दीपक चहर असेल, 10व्या नंबरला तिथं ट्रेंट बोल्ट, तर 11व्या नंबरला जसप्रीत बुमराह. डन अँड डस्टेड. काय जबरदस्त टीम बनते. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये तुम्ही तिथं अश्विनी कुमार अवेलेबल आहे, मयंक मार्कंड आहे, शार्दूल ठाकूर आहे. बॅट्समनची गरज पडली तर रॉबिन मिन्सला घेऊन या. तर काय प्लेइंग इलेव्हन, म्हणजे सगळ्यांनी ह्या टीमसाठी तर खरं घाबरलं पाहिजे या टीमबरोबर खेळताना. तर ते म्हणतात ना, दुनिया हिला देंगे हम, तर खरंच दुनिया हलवण्याची कॅपेबिलिटी ठेवते ही टीम. एक जबरदस्त टीम दिसते, परत एकदा क्वालिफाय होताना दिसते आणि खूप मोठी दावेदार असणाऱ्या 2026च्या IPLमध्ये. तर तुमच्या मते काय मित्रांनो, तुम्हाला कशी वाटते मुंबई इंडियन्सची टीम आणि 2026चा IPL ट्रॉफी मुंबई इंडियन्स घेऊन जाईल का? ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.